दापोलीमध्ये रामदास कदमांना धक्का बसलाय, कारण रामदास कदमांचे पुतणे अनिकेत कदम ठाकरे गटाचं काम करणार आहेत। दापोली विधानसभेमध्ये रामदास कदमांचे पुत्र आमदार योगेश कदम यांच्या विरोधात आता अनिकेत कदम प्रचार करणार आहेत। खेडमध्ये अनिकेत कदम यांच्या वाढदिवसाचे ठाकरे गटानं बॅनर लावलेले आहेत। अनिकेत कदम हे विद्यमान आमदार योगेश कदम यांचे सख्खे चुलत भाऊ आहेत। तर आमचे प्रतिनिधी अमोल यावेळेस आपल्याबरोबर फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत। अमोल, आपण बघतोय आता मात्र काका विरुद्ध पुतण्या असा नवा संघर्ष इथं देखील पाहायला मिळतोय, असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही। अमोल, माझा आवाज आपल्यापर्यंत येतोय? अमोल, आपण बघतोय की आता कोकणात देखील काका विरुद्ध पुतण्या असा नवा संघर्ष पाहायला मिळणार आहे। नक्कीच कोकणामध्ये देखील काका पुतण्या असा संघर्ष आहे पाहायला मिळणार आहे। कारण रामदास कदम माजी मंत्री रामदास कदम यांचे पुतणे अनिकेत कदम पदाचे काम करणार आहे। खेडमध्ये अनिकेत कदम यांनी वाढदिवसाचे बॅनर लावलेले आहे, बॅनर लावलेले आहेत। अनिकेत कदम यांचे विद्यमान आमदार अगदी, आणि आपण बघतोय अमोल की आता काका विरुद्ध पुतण्या असा नवा संघर्ष कोकणात पाहायला मिळतोय। कदमांना ठाकरेंनी हा एक मोठा धक्का दिला असं म्हटलं तरी चुकीचं ठरत नाहीये। दापोलीत रामदास कदम यांच्या पुतण्याचे बॅनर्स सगळ्यांचं लक्ष वेधून घेत आहेत, कारण ते ठाकरे गटाचं काम करणार आहेत।